काय सांगाल? अजून आम्हाला काही माहिती मिळालेली नाहीये. माहिती घेतोय आम्ही. आत्ताच आलोय भुसावळवरून. GRP भुसावळ पोलीस आहेत. तर आम्ही तुम्हाला थोड्या वेळात माहिती देतो. तरी सर प्राथमिक किती जणांचा मृत्यू झालाय, अपघात कसा झाला याची काही प्राथमिक माहिती? हा 16 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एका गाडीला काही आग लागल्याची माहिती होती. त्याच्यावरून लोक उतरले गाडीच्या खाली आणि दुसरी कर्नाटक एक्सप्रेस जात असताना तो अपघात झालेला आहे. सर नेमकं आता रेल्वे जी वाहतूक आहे ती सुरळीत झालेली आहे, काय स्थिती आहे नेमकी आता? हा वाहतूक चालू झालेली आहे रेल्वेची. रेल्वेचे अधिकारी वगैरे पोहोचलेले आहेत. जखमींची संख्या काही कळाली? सर मृतदेहांची ओळख पटली काही? नाही, अजून नाही. चालू आहे, तपास चालू आहे. जखमीची संख्या पण काही अजून क्लिअर आलेली नाही आमच्याकडे. हे होते GRPचे अधिकारी जे सांगत होते की 16 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मगाशी आपल्याकडे 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती, परंतु आता रेल्वेचे जे अधिकारी आहेत GRPचे त्यांनी सांगितलं की हा आकडा जो आहे तो 16वर पोहोचलेला आहे. जखमींची संख्या अजून मात्र निश्चित नाही आहे. सुरुवातीला आपल्याला जखमींची संख्या 7 ते 10च्या घरात होती. आपण आता घटनास्थळी आहोत. आपण बघू शकता की घटनास्थळी प्रचंड अशी म्हणजे अंधार आहे सगळीकडे. काहीच गोंधळाचं वातावरण आहे, काही कोणाला ओळखू येत नाही आहे. आपण बघू शकता की आता रेल्वे वाहतूक देखील सुरळीत झाली आहे. काही रेल्वे प्रवासी या ठिकाणी हळुवारपणे जाताना आपल्याला दिसत आहेत. रेल्वेचे अधिकारी आता घटनास्थळी ते घटनास्थळी जाऊन नेमका अपघात कसा झाला, काय घटना घडली याचा पंचनामा देखील आता ते करणार आहेत. आपण घटनास्थळी न्यूज 18 लोकमत सर्वात आधी पोहोचलेलो होतं आणि आपण घटनास्थळावरून अचूक रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव. अतिशय मोठी बातमी, अतिशय मोठी अपडेट. आतापर्यंत या रेल्वे अपघातात एकूण 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती GRPच्या वतीनं देण्यात आलेली आहे. जखमींची संख्या मोठी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते आणि पुष्पक एक्सप्रेसचा हा अपघात झाला, ही एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतली आहे. पण सुदैव इतकंच की ज्या वेळेला हा अपघात झाला त्याच्या लगोलगच काही मिनिटांच्या आसपास गावं होती, लोकवस्ती होती, त्यामुळे लोक मदतीसाठी धावले. गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तर धूर निघत होता, तर लोकांना वाटलं आग लागली, म्हणून लोक पटापट गाडी इथं स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून बाहेर पडले. ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉईंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली. समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले. इकडच्या साईडची लोक होती ती वाचली आहेत. आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतं की जवळपास 11 लोक. रेलवे की भी जो रेस्क्यू वैन्स होती है और मोबाइल एम्बुलेंस होती है, वो भी उनकी भी पूरी वरिष्ठ अधिकारियों के साथ टीम वहाँ पे पहुंची है और प्रशासन की तरफ से पूरी सहायता जो भी इंजर्ड है और डेड के जो भी रिलेटिव्स है वहाँ पे उनको की जा रही है. सर प्रशासन की तरफ से कोई हेल्पलाइन नंबर चालू किया गया है? जलगांव जिले के जो जिलाधिकारी कार्यालय का हेल्पलाइन नंबर उनका ही फोन आ रहा है अभी. वहाँ पे वो कांटेक्ट कर सकते हैं और रेलवे के जो है उनको भी वो कांटेक्ट कर सकते हैं. ओके सर, प्रशासन की तरफ से कुछ मुआवजे की ऐलान करने वाले हैं प्रशासन से? अभी तो फिलहाल जो सभी प्रशासन है वो पूरी तरह से सहायता करने में जुटा है. उसके बाकी के जो प्रोसिजरल इश्यूज है वो बाद में करेंगे. आपके रेल्वे आणि नेमका अपघात घडला त्या ठिकाणी आहोत. आपण या ठिकाणी बघू शकता की रेल्वेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात, मी कॅमेरामॅनला विनंती करेल की रेल्वेचे जे कर्मचारी आहेत आपण बघू शकताय घटनास्थळी पोहोचलेले आहेत. ज्या ठिकाणी अपघात घडला होता त्याच ठिकाणी आपण बघू शकताय की इथं अनेकांचे बूट चप्पल देखील पडलेले आहेत. आपण बघू शकताय या ठिकाणी बूट वगैरे अशी पडलेली आहेत. जर तो अपघात ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आपण हळुवारपणे जाण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण बघू शकता की सर्वत्र आपण बघू शकतो की या ठिकाणी झालेला आहे. आपण त्या ठिकाणाहून हे सर्व दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. प्रचंड अंधार आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आपण प्रयत्न करतोय. आपण बघू शकता की या ठिकाणी अशा पद्धतीने या अपघातात मृत पावलेल्या लोकांची कपडे देखील पडलेली आहेत घटनास्थळी. लाईट प्लीज. आपण पोहोचलेलो आहे घटना ठिकाणी. आपण बघू शकतायत. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की थोडं फास्ट माझ्यासोबत त्यांनी यावं आणि नेमकं ज्या ठिकाणी अपघात झालाय आपण त्या ठिकाणी पोहोचतोय. त्या ठिकाणी येत आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो की रेल्वेची आवाज
गाड्या ह्या उशिराने होत्या, त्यामुळे आपण या ठिकाणी आता पोहोचलोय. बघू शकतात, मी कॅमेरामॅनला विनंती करेल की रेल्वेचे कर्मचारी जे घटनास्थळी जात आहेत आपण त्यांच्या मागावर आहोत. आपण बघू शकतात, आपण आता त्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत. जे रेल्वेचे बरेच कर्मचारी या ठिकाणी आहेत, आपण बघू शकताय. आपण बघू शकतोय या ठिकाणी आपण बघू शकतोय घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आपण नेमकं घटनास्थळी आहोत, आता नेमकी काय स्थिती आहे, काय घटना घडली, परत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून आपण जाणून घेऊया. सर सर क्या बताएंगे, क्या घटना क्या हुई थी? साहब लोगों से बात साहब लोगों से बात एक मिनट सर सबको सर, काय सांगाल नेमकं काय घटना घडलेली होती, किती मला जणांचा? काही माहित नाही. ऍक्च्युली अधिकृत नाही सांगण्यासाठी, अजून एक्झॅक्ट मला काही माहित नाही. अधिकारी माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी तिथे, थोडं आम्ही ते बघतोय, अजून एक्झॅक्ट फिगर माहित नाही. ट्रेन थांबली असल्या कारण. आपण घटनास्थळी आहोत. आपण बघू शकतायत या ठिकाणी रेल्वेचे JRPचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे सर्वच या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण काही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु घटनास्थळी एवढा गोंधळ आहे की निश्चितपणे त्यांनाही काही सांगता येत नाही. पण मृतांचा जो आकडा आहे तो निश्चितपणे 15 ते 16च्या घरात गेल्याचं आपल्याला या ठिकाणी कळालेलं आहे. जखमी कोण आहेत, मृतदेहांची नावं अद्याप ओळख पटलेली नाहीये. पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, हे सर्वजण या गोष्टीचा आता नेमका अपघात कसा झाला याची माहिती घेत आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आता सगळेच JRP असेल, स्थानिक पोलीस असतील, अधिकारी असतील, आपण बघू शकतात की सगळेच या ठिकाणी आपल्याला आल्याचं दिसत आहेत. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव. त्या घटनास्थळी सध्या पोलिसांचा पंचनामा सुरू आहे. आमचे प्रतिनिधी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी विजय वाघमारे घटनास्थळावरती पोहोचलेत आणि तिथून थेट माहिती ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. नेमकं काय झालं तर पुष्पक एक्सप्रेसमधनं प्रवासी प्रवास करत होते. अचानक आग लागली अशी अफवा पसरली आणि त्यामुळे अनेकांनी बाजूच्याच रेल्वे ट्रॅकवरती उड्या मारल्या. स्मिता वाघ यांनी माहिती दिल्याप्रमाणे जिथे ही घटना घडलेली आहे तिथे रेल्वे ट्रॅकला थोडंसं वळण आहे आणि हे वळण असल्यामुळे ज्यांनी उड्या टाकल्या त्यांना हे लक्षातच आलं नाही की दुसऱ्या बाजूने सुद्धा एक ट्रेन येते. दुसऱ्या बाजूने येत होती विरुद्ध दिशेनं बंगलोर एक्सप्रेस. ती भरधाव वेगात होती आणि याच बंगलोर एक्सप्रेसनं ज्यांनी पुष्पक एक्सप्रेसमधनं उड्या टाकलेल्या होत्या त्या प्रवाशांना धाडधाड उडवलं. यातल्या आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय. 40 ते 50 प्रवाशांनी उड्या टाकलेल्या होत्या. D3 कंपार्टमेंटमधल्या D3 कोचमधल्या प्रवाशांनी या उड्या टाकल्याची माहिती आहे. हा सर्वसाधारण डबा होता, कॉमन कंपार्टमेंट होता. इथे प्रवाशांची संख्या सुद्धा मोठी होती. ही घटना नेमकी का घडली याबद्दलच्या 2 थिअरीज किंवा 2 कारणं आतापर्यंत समोर येत आहेत. एक हॉट एक्सेल नावाचा प्रकार असतो किंवा अशी एखादी घटना घडते ज्यामुळे घर्षण निर्माण होतं रेल्वेची चाकं आणि रेल्वेच्या ट्रॅकमध्ये. यामुळे आग लागण्याची शक्यता असते. जेव्हा हॉट एक्सेल सारखा प्रकार घडतो रेल्वेच्या बाबतीत तेव्हा काहीतरी जळालाचा वास येणं, तो वास जसा असतो तसा वास आजूबाजूला पसरतो आणि काहीशा ठिणग्या उडाल्याचंही पाहायला मिळतं. असं काहीसं झालं असावं, त्यातून ही अफवा पसरली असावी असा एक संशय व्यक्त होतोय. तर दुसरीकडे जिथे ही ट्रेन थांबली होती, जिथे या ट्रेननं अचानक ब्रेक लावला किंवा ही ट्रेन स्लो झाली, संथ झाली, तिथे काही या ट्रेनचा थांबा नव्हता. मग ही ट्रेन अचानक पद्धतीनं कशी थांबली तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आजूबाजूच्या गावांमध्ये जाणं सुकर व्हावं यासाठी काही प्रवासीच चेन पुलिंग सारखे प्रकार घडतात, साखळी ओढण्याचे प्रकार घडतात. खरं तर हा एक गुन्हा आहे, पण हाही प्रकार घडला असावा. चेन पुलिंगमुळे ट्रेनचा स्पीड कमी झाला का, घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या आणि मग नंतर अफवा पसरली का, याचाही शोध अर्थातच घेतला जाईल. सध्या पोलीस पंचनामा करण्यासाठी पोहोचलेत. नेमकं काय काय घडलं ते आपण पाहतोय. जळगावच्या पाचोराजवळ घडलेला हा भीषण अपघात. आतापर्यंत 16 जणांनी या अपघातामध्ये आपले प्राण गमावलेत. जखमींवरती तातडीनं उपचार करणं सुरू